नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्यांना हा काम करायचं आहे. ते काम कोणतं आहे? म्हणजेच ई पीक पाणी संदर्भातील काम आहे आणि त्या संदर्भातला GRसुद्धा आता आलेला आहे. तर नक्की शेतकरी मित्रांनो, GRमध्ये काय सांगितलेलं आहे? ई पीक पाणीचं कोणतं काम करून घ्यायचं आहे शेतकऱ्यांनी स्वतःहून, आपण सविस्तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याच्या आधीच आपल्या आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो. मी राजू बेंद्रे, तुम्ही पाहतात आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मार्फत हा GR दिनांक 6/4/2026 रोजी आलेला आहे. म्हणजेच ह्या GRमध्ये विषय काय सांगितलेला आहे? संपूर्ण राज्यात उन्हाळी हंगाम सुरू आहे आणि 2025-26 करिता दिनांक 8 एप्रिल 2026 पासून ई पीक पाहणी, डिजिटल क्रॉप सर्व्हे, DCS मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करण्याबाबत हा GR आहे. म्हणजेच उपयुक्त संदर्भीय शासन निर्णयाप्रमाणे संपूर्ण राज्यात उन्हाळी हंगाम 2025-26 करिता दिनांक 8 एप्रिल 2026 पासून ई पीक पाहणी, डिजिटल क्रॉप सर्व्हे, DCS मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करायची आहे. दिनांक 8 एप्रिल 2026 पासून राज्यातील सर्व गावांमध्ये उन्हाळी हंगाम 2025-26 सुरू करण्यात येत आहे. ह्या प्रकल्पात शेतकरी स्तरावरून व सहाय्यक स्तरावरून मोबाईल ॲपद्वारे पिकाची नोंद करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे उन्हाळी हंगाम 2025-26 करिता कालावधी निश्चित करण्यात आलेले आहेत. म्हणजे शेतकरी मित्रांनो, उन्हाळी हंगाम आता संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे आणि प्रत्येक खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम असे आपण दोन्ही हंगामामध्ये ई पीक पाहणी करतो मोबाईल ॲपद्वारे DCS. आणि तसेच आता उन्हाळी हंगामाचं सुद्धा DCS मोबाईल ॲपद्वारे तुम्हाला ई पीक पाहणी करायचं आहे. ही शेतकरी स्तरावरून सुद्धा करता येणार आहे आणि जे गावातील ई पीक पाणी सहाय्यक असतील त्यांच्या स्तरावरून सुद्धा ई पीक पाहणी करता येणार आहे. तर आता शेतकरी स्तरावरून कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत उन्हाळी हंगामाचं ई पीक पाहणी करता येणार आहे त्याची कालावधी जाणून घ्या. आधी शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी कालावधी हंगाम उन्हाळी आणि 8 एप्रिल 2026 ते 24 मे 2026 पर्यंत तुम्हाला ई पीक पाहणी शेतकरी स्तरावरून उन्हाळी हंगामाचं करता येणार आहे शेतकरी मित्रांनो. त्याच्यानंतर सहाय्यक स्तरावरील ई पीक पाहणी कालावधी 25 मे 2026 ते 8 जुलै 2026 पर्यंत सहाय्यक स्तरावरून ई पीक पाहणी करता येणार आहे. म्हणजे सहाय्यक ह्यांनी पीक पाहणी कधी करायचं? ज्या शेतकऱ्यांनी 24 मे 2026 पर्यंत केलेलं नसेल, त्याच्या पुढे त्यांचं पीक पाणी राहिलेलं असेल, त्यांनी आता सहाय्यककडून 25 मे ते 8 जुलैपर्यंत करून घ्यायचं आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत 100% ई पीक पाण्याची नोंद करणे बंधनकारक आहे. उन्हाळी हंगामात शेतात उभे असलेल्या पीक, कायमपड अथवा चालूपड असलेल्या जमिनीची नोंद करणे आवश्यक आहे. तरी शेतकरी स्तरावरून पीक नोंदणी न केलेल्या सर्व जमिनीची 100% ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे सहाय्यक स्तरावरून पूर्ण करण्यात येईल ह्याची दक्षता घ्यावी. म्हणजेच शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या शेतामध्ये जे पीक आहे ती पीक तुम्हाला इथं नोंदवायचे आहे. जर पीक नसेल तर कायमपड अथवा चालूपड अशी नोंदवायची आहे. तर पीक नसो किंवा असो तर तुम्हाला 100% ही उन्हाळी हंगामसुद्धा ई पीक पाहणी करून घ्यायचं आहे. कारण तुमचं 7/12 हे ॲक्टिव्ह असतं आणि 7/12 चालू असतं. हे महसूल विभागाला तुमचं 7/12चे कामकाज पुढे करता येणार आहे. त्याच्यावर तुम्हाला पुढे ते अनुदान मिळतील असे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. जर तुम्हाला 8 एप्रिल ते 24 मे 2026 पर्यंत ई पीक पाहणी शेतकरी स्तरावरून करता येत नसेल तर 25 मे 2026 ते 8 जुलै 2026 पर्यंत सहाय्यककडून पीक पाणी तुम्ही करून घ्या शेतकरी मित्रांनो. ही होती शेतकरी संदर्भातील ई पीक पाहणी DCS मोबाईल उन्हाळी हंगाम पीक पाणी संदर्भातील महत्त्वाचं ब्रेकिंग न्यूज आता मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओला लाईक करा आणि आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन ऑन करून ठेवा. जास्तीत जास्त इतर शेतकरी मित्रांपर्यंत आणि गावातील मोठमोठ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, शेतकरी व्हॉट्सअप ग्रुपवरती, फेसबुक ग्रुपवरती असे हा व्हिडिओ शेअर करा. इथंच तुमचं नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह पुढील व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो. धन्यवाद.